नागपूर महानगरपालिका निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी पालिका प्रशासन सज्ज झाले। मतदान केंद्रांवर साहित्य वाटप करण्यास सुरुवात झाली। नागपूर पालिकेमध्ये एकूण 3004 मतदार केंद्र आहेत। 321 केंद्र संवेदनशील केंद्र घोषित करण्यात आली आहेत। उद्या आपल्याकडे नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती आपण घेणार आहोत। त्याच्यामध्ये उद्या सकाळी 7:30 वाजेपासून तर जे वोटिंग जे आहे त्याची सुरुवात होणार आहे। 7:30 ते 5:30 पर्यंत जे आहे वोटिंगचा टाइम पिरियड आहे। आज आपले सर्व पोलिंग पार्टीज जे आहेत त्या पोलिंग बूथवर जे आहेत त्या डिस्पॅच होत आहेत आणि त्या ठिकाणी आपण अतिरिक्त पोलीसचं मनुष्यबळ आणि आमच्या मार्फत एक ॲडिशनल आम्ही वेबकास्टिंगची जी सुविधा आहे ती प्रोव्हाइड करतो आहोत। वसई विरार महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले। मतदानासाठी एकूण 1335 मतदान केंद्र आहेत। 7700 कर्मचारी आणि 1500 पोलीस तैनात करण्यात आलेत। या ठिकाणी आपला स्टाफ उद्या रवाना होईल। जवळपास 7700 स्टाफ अधिक 1500 पोलीस इतका स्टाफ यासाठी मतदान केंद्रावर असेल। याशिवाय शहरामध्ये पोलिसांद्वारे आणि आमच्या फ्लाइंग स्क्वॉडच्या टीमद्वारे सक्त तपासणी केली जाईल की आचारसंहितेचा कोणी भंग करतं काय किंवा कुठल्याही प्रकारे मतदानाला येण्यापासून कुठल्याही मतदाराला वंचित करतो काय, त्याच्यावर दबाव आणतो काय। आपल्याकडे एकूण 11,26,400 मतदार आहेत। या सगळ्यांना आम्ही स्लिप वाटायचं काम सुरू केलेलं आहे। जालना महापालिकेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली। 65 जागांसाठी 454 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। मतदान साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले। राज्यात महापालिका निवडणुकीमध्ये पैसे वाटपाचा खेळ सुरू आहे। पनवेलमध्ये पैसे वाटप करणाऱ्यांना मनसेने पकडला आहे। मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेच्या उमेदवार रिया म्हात्रे यांच्या नावाने एका महिलेकडून पाकिटात पैसे दिले जात असल्याची माहिती मिळताच कारवाई करण्यात आली। वसईमध्ये पैसे वाटण्यावरून भाजपा बहुजन विकास आघाडीमध्ये राडा झाला, तर पुण्यातील प्रभाग क्रमांक 40 मध्ये रोख रक्कम आढळली आहे। गाडीत अंदाजे 1 लाख रुपये सापडले। अमरावतीमध्ये बेलापूर परिसरात पैसे वाटप करण्यात आले। भाजपा आणि युवा स्वाभिमान पक्षाकडून पैसे वाटप झाल्याची माहिती, तर मतदारांना पैसे आणि दारूचं आमिष दिलं जात आहे। तर नागपूरमध्ये भाजप उमेदवार प्रगती पाटील यांच्या पतीकडून पैसे वाटप झाल्याची माहिती समोर आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।